नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बेसिक छोट्याशा फुलवा लतीचा व्हिडिओ बघणार आहोत. बनवायला अगदी सोपी आहे आणि थोड्या सामानामध्ये आपण ही बनवू शकतो. यासाठी आपण काय काय सामान सोबत घेतले ते बघू. एक छोटासा कुंदन आहे गोल आणि त्याच्यामध्ये त्याच रंगाचा एक मोठा क्रिस्टल, एक छोटा क्रिस्टल आणि 4 चे मोती घेतलेत. सोबत काही घुंगरू किंवा लॉरियल्स घेतल्यात. बेस तारसाठी आपण 24 गेजची तार वापरली आहे. ती पातळ असते बऱ्यापैकी आणि नाकातून घालायची नथ ही आपण बनवणार आहोत आणि रॅपिंगसाठी आपण 0.3 चा इथे वापर करतोय. ज्यांना नथ शिकायची आहे त्यांच्यासाठी ही सुरुवात चांगली आहे. कारण ह्याच्यातनं तुम्हाला बेसिक कळतात नथीचे. आता आपण पहिल्यांदा इथे 0.3 ची जी तार आहे, तिथे 3दा गुंडाळून घेतोय. तुम्ही बेस तार म्हणजे 24 केसची जी तार आहे त्याचा मी कसा यू आकार करून घेतला बघू शकता व्हिडिओमध्ये. एक बाजू मोठी घेतली आणि एक बाजू त्याच्याहून थोडी छोटी घेतली आहे. जी छोटी तार आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेस तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे नथ बांधायची आहे आणि जी मोठी तार आहे ती नाकाच्या आतून घालण्यासाठी त्याचा आपण चाप बनवणार आहोत. तर पहिल्यांदा इथे आपण बेस तारेमध्ये जे कुंदन घेतलाय तो बरोबर मध्यभागी टाकून घेतलाय. आता तो कुंदन आपल्याला आधी फिक्स करून घ्यायचा आहे. त्यासाठी 0.3 ही जी तार आहे ती अगदी वरच्या बाजूला आहे. ती आपल्याला बरोबर मधून जे होल्स असतात त्याच्यामधून खाली घेऊन यायची. तिथे हात घट्ट हवा, अगदी लूज सोडू नका. दुसऱ्या हाताने त्याला पकडून ठेवा कुंदनला. खालच्या बाजूला कुंदनचे आपण 2 वेढे दिलेत. दोनदा आपण इथे राउंड करून घेतले आणि आता त्याच कुंदनच्या खालच्या होलमधून आपण तार वरच्या बाजूला खेचून घेतली. आता वरच्या बाजूला खेचून घेतल्यानंतर परत आपल्याला बेस तारेला म्हणजे 24 गेजच्या तारेला 2दा वेढे द्यायचे. आता आपण वरच्या बाजूला 2दा वेढे देऊन हा कुंदन फिक्स करून घेतला. आता कुंदनच्या बाजूने आपण मोती लावणार आहोत. यामध्ये मोती आधी लावून सुद्धा कुंदन आपल्याला बांधता येतो. पण ही जशी मी सांगितली तशी सोपी पद्धत आहे. तर त्यामध्ये आपण 4 चे मोती वापरणार आहोत. 0.3 च्या म्हणजे रॅपिंग वायरमध्ये आपण 6 मोती घालतोय. तुमच्या ह्याला जितके मोती बसतील तितके लावून घ्या. कुंदन छोटे मोठे असू शकतात. जितके बसतील तितके आपल्याला वापरायचे आहेत. आधी मी 6 घातलेत, नंतर परत 2 वाढवलेत म्हणजे 8 मोती आपल्याला एकूण लागलेत. आणि जर मोत्यांची साईज लहान मोठी असेल तर त्याप्रमाणे आपल्याला मोत्यांची संख्या कमी जास्त करायला लागते. हे वरच्या बाजूला परत आपण 2दा रॅपिंग करून घेतली. आता वरच्या बाजूला रॅपिंग झाल्यानंतर हे जे मोती आहेत ते आपल्याला फिक्स करून घ्यायचे. सध्या सगळ्या बाजू ह्याच्या लूज आहेत. फक्त एकच बाजू आपण सिक्युअर करून घेतली आहे. आता बरोबर कुंदनच्या समोरासमोरच्या होलमधून आपण वायर खाली खेचून घेतोय. खाली खेचल्यानंतर बेस तारेला आपल्याला वेढा द्यायचा आहे. त्यासाठी मी बघा टोक घेतलंय आणि टोक घेऊन आपल्याला वरून खाली ही वायर पास करायची. कुंदनच्या आणि मोत्यांच्या मधून जी गॅप आहे तिथून आपण ही वायर खाली पास करून घेतो. आणि इथे हात घट्ट हवा. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला मोती किंवा तारा लूज पडत आहेत तर इथे फ्लॅट नोज पकडीचा वापर करा. आता आपल्याला 2 बाजू सिक्युअर झाल्या. आता अगदी समोरासमोरच्या ज्या 2 बाजू आहेत आडव्या, उजवी आणि डावी बाजू, तर तिथे आपल्याला मोती बांधून घ्यायचे. यासाठी मी जसं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे जरा लक्ष देऊन बघा. मागच्या बाजूने कसं फिरवतेय. जे 2 मोती आहेत वरचे तिथून आपण वायर मागच्या बाजूला ओढून घेतली आहे आणि मागून परत आपण मोत्याला एक वेढा दिलाय मोत्याच्या तारेला. परत दुसऱ्या बाजूला उजवीकडे सेमच करायचं. होलमधून वायर पास करायची, बाहेर यायचं आणि मोत्याची जी वायर आहे त्याला आपल्याला एक वेढा द्यायचा आहे. अशा प्रकारे क्रॉसमध्ये आपण हा पूर्ण कुंदन बांधून घेतो. यामुळे जो गोल कुंदन आहे तो पण फिक्स होतो. शिवाय त्याच्या आजूबाजूचे जे मोती आपण लावले ते पण फिक्स होतात. आता इथे पूर्ण मोती आपण लावल्यानंतर एखादा मोती कमी जास्त वाटू शकतो. जर जास्त तिथं अजून हवा असं वाटत असेल तर नंतर आपण बॉल पिनने तो ॲड करणार आहोत.
अशा प्रकारे आपण कुंदन फिक्स करून घेतलं. आता त्याच्या खाली आपल्याला बाकीच्या सगळे जे आहेत ते नथचे हे बाग बांधून घ्यायचे. कुंदन बांधताना एक लक्षात ठेवायचं, उतरत्या बाजूने ही नथ बांधली जाते. म्हणजे सगळ्यात जो मोठा कुंदन असतो तो सगळ्यात वरच्या बाजूला, नंतर मध्यम, नंतर छोटे छोटे आणि सगळ्यात शेवटी घुंगरी. अशा प्रकारे आपण नथ बांधायची असते. आता इथे आपलं वरचा कुंदन झाला, खाली आपल्याला फूल बनवायचं. तर फूल हे तुम्ही 6 मोत्याचं, 5 मोत्याचं असं करू शकता किंवा 4 मोत्याचा चौकोन सुद्धा करू शकता. आपण इथे 6 मोत्याचं फूल बनवतोय. परत 4 एमएमचे 6 मोती आपण वायर मध्ये टाकलेत. ही 0.3 ची रॅपिंग तार आहे, त्यात आपण हे टाकतोय आणि एक सलग टाकायचे. नंतर त्याचा आपल्याला एक गोल करून घ्यायचा आहे आणि तो गोल ट्विस्ट करायचा आहे किमान 2दा. हे बघा, तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल. मी असं वरच्या बाजूला यू आकार करून घेतलाय आणि इथे पूर्ण आपण ते फूल 3दा ट्विस्ट करतोय. म्हणजे आपल्या काकड्या पूर्ण पॅक होतात आणि त्या सुटणार नाही. आता ह्याच्यामध्ये जी गॅप आहे, होल जो दिसतो तिथे आपल्याला क्रिस्टल लावायचं आहे. तर जितकी गॅप असेल त्या हिशोबाने आपल्याला क्रिस्टल निवडायचं आहे. आता ही गॅप मोठी होती त्यामुळे मी 6 एमएमचा लाल रंगाचा क्रिस्टल इथे वापरते. तो मी बेस तारेमधनं घातलाय. आता ह्याच्यावर आपल्याला स्टार करून घ्यायचं आहे. वायर जी आपल्याकडे आहे त्याने आपल्याला ते स्टार बनवायचं आहे. 2 मोती घ्यायचे, 2 मोत्याच्या वरून वायर पास करायची, खालून बाहेर काढायची, परत पहिला सोडायचा आणि पुढचा घ्यायचा, दुसरा तिसरा घ्यायचा, मग तिसरा चौथा घ्यायचा. असं करत करत आपल्याला पूर्ण इथे स्टार करून घ्यायचं आहे. फक्त किमान 2 वेळा तरी मधली जी रॅपिंग वायर आहे ती मधल्या बेसला आपल्याला गुंडाळली गेली पाहिजे, म्हणजे ते फूल आपलं फिक्स बसतं. याला स्टारचं फूल म्हणतात. पुढ्या पण याच बेसने तयार केल्या जातात. मध्ये जेव्हा स्टार कंप्लीट होईल तेव्हा आपण थांबायचं आहे. थोडीशी याला प्रॅक्टिस लागते स्टार बनवण्यासाठी. पण जिथे स्टार कंप्लीट होतो त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या खालच्या बाजूला 2 वेढे द्यायचे. इथे आपलं 0.3 तारेचं काम संपलं. इथे आपण बंद करून टाकायची तार आणि राहिलेली तार कट करून टाकायची, ट्रिम करायची. या खाली आपण एक मोठा 6 एमएमचा हिरवा क्रिस्टल घातलाय, 5 एमएमचा मोती घातलाय. आता आपण कमी कमी करत येणार आहोत संख्या आणि वजन पण कमी करायचं नक्कीचं. 3 मी घुंगरी घालते. हे मी घुंगरी आयत्या वापरत नाहीये, मी स्वतः तयार केलेले आहेत बॉल पिन्समध्ये. 2 मोत्याच्या आणि क्रिस्टलची अशी घुंगरी केली आहे मी 4 एमएमच्या मोत्यांपासून. वरची जी राहिलेली तार होती ती आपण कट केली. आता खाली जेवढी तार आपली एक्स्ट्रा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 करंगळ्या आपल्या घातील एवढी तार आपल्याला सोडायची आहे आणि बाकीची तार आपल्याला कट करून टाकायची. तर माझी तेवढीच राहिली होती म्हणून मी तेवढीच ठेवली. त्याचे आपल्याला 2 राऊंड करायचे आणि ते राऊंड आपल्याला आडवे करून घ्यायचे. आडवे केल्यानंतर आता ही डाव्या नाकाची नथ आपण तयार करतो. सो उजवीकडून डावीकडे टर्न होणारी अशी नथ आपल्याला बनवायची आहे. आता वरच्या बाजूला तुम्ही बघत असाल की त्याच्या फिनिशिंगवर काम आपण करतोय. वरच्या बाजूला इथे एक गॅप दिसतीये आणि तारा पण दिसतात. तर ती दिसू नये म्हणून आपण एका बॉल पिनमध्ये एक 4 एमएमचा मोती टाकला, तो कुंदनमध्ये टाकलाय आणि तिथे जागेवर आपण त्याची फिक्सिंग करतोय. म्हणजे त्या मोत्याभोवती आणि त्या तारेभोवती, बेस तारेभोवती आपण 2 ते 3 वेढे मारलेत आणि जी गॅप दिसत होती किंवा तारा दिसत होत्या त्या आपण तिथे बंद करून टाकल्यात. अशा प्रकारे जिथे गॅप दिसेल तुम्ही तिथे ती सिलेक्ट करू शकता. जेव्हा आपण उजवीकडनं डावीकडे वळणारी नथ तयार करतो तेव्हा तिथे 2 कुंदनच्या आणि फुलाच्या मध्ये एक गॅप दिसतीये. तिथे पण आपण सेम प्रकारे एक लॉरियल किंवा मुंगी ऍड करणार आहोत. आता आपण वरची तार खाली खेचून घेतली आहे. आता ही तार कट किती करायची, तर जिथे आपली रिंग येतात 2 वेढे येतात त्याच्या थोडीशी खाली आली पाहिजे. खालचा भाग थोडा बाहेरच्या बाजूला वळवला आहे आणि अशा प्रकारे आपली ही नथ तयार झाली आहे. आता जी गॅप दिसते तिथे आपण तुमच्या आवडीप्रमाणे मोत्याचं किंवा क्रिस्टलची घुंगरी इथे ॲड करू शकता. मी इथे एक मोती टाकलाय आणि तिथे त्या तारेला मी गुंडाळणार आहे. 2-3 वेढे मारा आणि बाकीची तार कट करून टाका.
इथे तुम्ही कलरफुल पण देऊ शकता, मोत्याची पण देऊ शकता. अशा प्रकारे आपण छोटीशी फुलवाना तयार केली आहे. आता याची मेकिंग कॉस्ट किती, तर साधारण 100 रुपयापर्यंतची मेकिंग कॉस्ट तुम्ही करू शकता. आणखीन सेलिंग कॉस्ट साधारण 200 ते 250 रुपयापर्यंत विकू शकता. तर ही साधीशी नथ आहे, ही बिगिनरसाठी नथ आहे म्हणून आपण 0.3 वापरली आहे. एरवी नथ बनवताना कायम 30 गेजची म्हणजे 30 गेजची तार वापरायची, म्हणजे ती काही पडत नाही. पण सुरुवातीला त्या तारेने आपल्याला काम करणं शक्य नसतं, कारण ती खूप हार्ड असते यूज करण्यासाठी. म्हणून आपण शिकण्यासाठी जी बेसिक तार आहे तीच वापरली आहे. आणि ही अशी आपली फुलवाना तयार झाली. कशी वाटते नक्की सांगा, आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. मी इथपर्यंत व्हिडिओ बघितला यासाठी.